नमस्कार. थलपती विजय आणि यांचा 1.5-2 वर्षांचा टीव्हीके पक्ष म्हणजेच तमिळगा वेत्री कझगम हा पक्ष. या पक्षाची जितकी चर्चा, थलपती विजयची जितकी चर्चा, तितकीच आता चर्चा आहे थलपती विजय यांच्या मंत्रिमंडळाची. या मंत्रिमंडळाची चर्चा काय आहे तर सुशिक्षित असं मंत्रिमंडळ आणि तरुणांचं मंत्रिमंडळ म्हणून या मंत्रिमंडळाकडे पाहिलं जात आहे. त्याच्या विषयीचा हा सविस्तर व्हिडिओ, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला नक्की आवडेल. पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात 108 जागा थलपती विजयच्या टीव्हीकेनं निवडून आणल्या. 108 नको, आपण 107 म्हणूया, कारण 2 जागांवर थलपती विजय स्वतः उभा होता, दोन्हीकडून तो निवडून आला, त्यामुळे 107 जागा त्यानं निवडून आणल्या असं म्हणूया. तमिळनाडूच्या सीएम पदावर थलपती विजय विराजमान झाले आणि चर्चा सुरू झाली ते त्याच्या मंत्रिमंडळाची. त्याच्या मंत्रिमंडळामध्ये सगळे सुशिक्षित आमदार आहेत आणि इतकंच काय तर अत्यंत तरुण अशा आमदारांची फळी त्याच्या मंत्रिमंडळात आहे. आता आपण साधारणपणे अनुभव, प्रोफेशन, वय आणि शिक्षण तसंच या सगळ्या आमदारांवर केसेस काही आहेत का, या सगळ्याच्या अनुषंगाने या व्हिडिओमध्ये उहापोह करूया. सगळ्यात आधी बघूया अनुभव. किती आमदारांना कसा अनुभव आहे ते आपण सुरुवातीला बघूया. निवडून आलेल्या 93 आमदारांना पहिल्यांदाच ते निवडणुकीला सामोरे गेले आणि निवडून आलेले आहेत. यामध्ये थलपती विजय सुद्धा आहे. हा विजय सुद्धा पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं गेला आणि निवडून सुद्धा आला. एकूण 93 आमदार असे आहेत जे पहिल्यांदाच निवडून आले. 6 आमदारांना राजकीय पदांचा अनुभव आहे, म्हणजे राजकीय त्यांनी वेगवेगळी पदं, राजकीय पक्षांमध्ये त्यांनी वेगवेगळी पदं भूषवलेली आहेत, पण आमदार खासदार असे झालेले नाहीत. किती आमदार आहेत असे तर असे 6 आमदार आहेत ज्यांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये काम करण्याचा अनुभव घेतलेला आहे. नावं काय? आघव अर्जुना, आमदार आर निलमर कुमार, आर एस मुरुगन आणि लोगेश तमिल सेल्वन हे असे काही आमदार आहेत ज्यांनी राजकीय पक्षांमध्ये तर काम केलेलं आहे, फक्त ते आमदार खासदार अशा पदांवर निवडून आलेले नाहीये. आता बघूया 8 आमदार असे आहेत ज्यांना आधीचा आमदारकीचा खासदारकीचा अनुभव राहिलेला आहे. ते कोण कोण आहेत? व्ही सत्यभामा, व्ही नारायणन, एम व्ही करुपय्या, व्ही एस बाबू, के ए सेंगुतय्यन, एन सुब्रमण्यम, एन आनंद आणि जेसीडी प्रभाकर हे असे काही आमदार आहेत ज्यांना आधी आमदारकीचा किंवा खासदारकीचा अनुभव राहिलेला आहे, म्हणजेच ते पुन्हा किंवा पुन्हा पुन्हा निवडून आलेले आहेत. हे झालं अनुभवाविषयी. आता या मंत्रिमंडळामध्ये कुठल्या कुठल्या प्रोफेशनची माणसं आहेत ते सुद्धा आपण बघूया. 46 आमदार या मंत्रिमंडळामध्ये व्यावसायिक आहेत, म्हणजेच थलपती विजयच्या मंत्रिमंडळामध्ये 46 आमदार असे जे आधीपासूनच काहीतरी व्यवसाय करत आलेले आहेत. 19 आमदार हे कन्स्ट्रक्शन आणि रिअल इस्टेट सेक्टरमध्ये काम करतायत. 9 आमदार असे आहेत जे डॉक्टर आहेत, म्हणजे उच्च शिक्षित. 8 आमदार वकील आहेत, 7 आमदार फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहेत. हे झालं त्यांच्या प्रोफेशन विषयी. आता आपण थोडंसं शिक्षणाकडे वळूया. अनेकदा आपण असं ऐकतो, असं चर्चा करतो आणि अनेकदा अशी अपेक्षा पण केली जाते की आमचा आमदार खासदार किंवा लोकप्रतिनिधी हा शिक्षित असला पाहिजे, उच्च शिक्षित असला पाहिजे, निदान अंगूठा बहादर तरी नको. त्यामुळे थलपती विजयच्या मंत्रिमंडळामध्ये किती शिक्षित आमदार आहेत ते सुद्धा जाणून घेऊ. तर 67 आमदार म्हणजेच त्याच्या मंत्रिमंडळातल्या एकूण संख्येपैकी 63% आमदार हे पदवीधारक आहेत. कोणी BA केलंय, कोणी BSc केलंय, कोणी अजून काही केलंय, पण पदवीधारक आहेत. थलपती विजयसह 15 आमदार असे आहेत जे 12वी झालेले आहेत आणि 24 आमदार असे आहेत जे 10वी झालेले आहेत. तर साधारणपणे शिक्षित अशा आमदारांची संख्या थलपती विजयच्या मंत्रिमंडळामध्ये जास्त आहे, हेच आपल्याला बघायला मिळेल. आता आपण बघूया वयाचा मुद्दा. म्हणजे अगदीच सगळे म्हातारे कोतारे असे भरले गेलेत का? नाही. सगळ्यात तरुण मंत्रिमंडळ म्हणून थलपती विजयच्या या मंत्रिमंडळाकडे बघावं लागेल. का म्हणते मी असं तर 41 आमदार असे आहेत जे 40 वर्षांच्या आतले आहेत आणि तुम्हा सगळ्यांना माहिती आहे
ती तरुण महिला आमदार जी फक्त 29 वर्षांची आहे, निळ्या रंगाची अशी साडी नेसून अप्रतिम असा तिचा अपीअरन्स होता, कॉन्फिडन्स होता चेहऱ्यावर आणि तिने शपथ घेताना सगळ्यांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला, कारण सगळ्यात तरुण अशी महिला आमदार होती ती. तिचं 29 वर्षांचं वय. फक्त 10 आमदार या मंत्रिमंडळात असे आहेत जे 60 वर्ष किंवा अधिक वयाचे आहेत. म्हणजे एका बाजूला अनुभवाचा सुद्धा मंत्रिमंडळामध्ये समावेश आहे, दुसरीकडे तरुण तरफदार अशा सुद्धा आमदारांचा समावेश आणि तो सर्वाधिक आहे. आता तरुण आमदारांची संख्या या मंत्रिमंडळामध्ये जास्त आहे. त्याचं कारण काय ते सुद्धा थोडंसं समजून घेऊया. थलपती विजय याचा जो फॅन क्लब आहे तो खूप जास्त तरुणाईनं आकर्षित झालेला आहे. म्हणजे काय तर तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणात त्याचा फॅन आहे, त्याच्या चित्रपटांचा फॅन आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या संख्येने तरुणाईनेच मतदान केलं आणि तरुणाईनेच या सगळ्यांना निवडून दिलं असा एक कल आहे, असा एक कयास आहे. आणि त्यामुळे सगळा तरुण वर्ग ओढावून घेण्यासाठी तरुण वर्गाची आणि आमदारांची वेवलेंथ जुळावी याकरता सगळ्यात जास्त तरुण आमदार या मंत्रिमंडळामध्ये आहेत. बरं, हे जे तरुण आमदार आहेत ते आधीपासूनचे थलपती विजयचे ओळखीचे नातेवाईक मित्र असे सगळे आहेत का तर नाही. ज्यांनी टीव्ही केला, अप्रोच केलं, ज्यांच्याकडे ती क्षमता होती, ज्यांना निवडून आणणं शक्य होतं अशा सगळ्यांना उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून सुद्धा आणलं थलपती विजयने आणि त्याच्या पक्षाने. ही एक विशेष बाब आहे. आता आपण बघूया, अनेकदा असं होतं की आपले आमदार खासदार यांच्यावर खूप साऱ्या क्रिमिनल केसेस असतात आणि ते स्वतःच्या वेगवेगळ्या केसेसमध्ये गुंतलेले असतात. आपल्या पदाचा गैरवापर त्यामुळे ते करतात. म्हणून क्रिमिनल केसेस नसतील, कुठल्याही प्रकारच्या केसेस नसतील असे आमदार किंवा लोकप्रतिनिधी निवडणं हे सोयीस्कर असतं. तर मंत्रिमंडळामध्ये किती क्रिमिनल केसेस असलेले आमदार आहेत तेही बघूया. 67 आमदारांवर एकही क्रिमिनल केस नाही. क्रिमिनल केस आधी असेल पण पेंडिंग नाही किंवा एकही केस आत्तापर्यंत लागलेलीच नाही असे 67 आमदार आहेत. खूप सकारात्मक आकडा आहे हा. 40 आमदार असे आहेत ज्यांच्यावर एखादीच केस आहे आणि ती केस सुद्धा क्रिमिनल केस नाही आहे तर कदाचित एखादी राजकीय केस वगैरे आहे. आता हे सगळं आपण म्हणतोय पण या संदर्भातल्या खूप साऱ्या पोस्ट तुम्ही सोशल मीडियावर बघताय. खूप सारे तयार केलेले ग्राफिक्स किंवा आपण म्हणतो ना तो चार्ट असतो तयार, तो चार्ट तुम्ही TVKच्या मंत्रिमंडळाचा बघताय. किती आमदार आहेत, किती खासदार आहेत आणि किती आमदार किती शिक्षित आहेत असा सगळा तो चार्ट तुम्हाला सोशल मीडियावर दिसेल. मग तो क्रॉस चेक करण्याची गरज नाही का? अर्थात तो क्रॉस चेक करण्याची गरज आहे. म्हणून न्यूज 18 मराठीने हा व्हिडिओ करताना 10 वेळा विचार केला, त्याचा अभ्यास केला, क्रॉस चेक केलं आणि मग तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतोय. आम्ही क्रॉस चेक कसं केलं? अर्थात पहिली सगळ्यात सोपी पद्धत, उमेदवारांनी त्यांचं प्रतिज्ञापत्र दिलेलं असतं. जेव्हा ते निवडणुकीला सामोरे जातात तेव्हा त्यांना निवडणूक आयोगाकडे आपलं प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं. आपली खरी माहिती त्या प्रतिज्ञापत्रात लिहायची असते. त्या सगळ्या प्रतिज्ञापत्रांमध्ये कोण किती शिकलेलं आहे, कोणाकडे किती मालमत्ता आहे या सगळ्याचे अपडेट असतात आणि तेच सगळं नंतर निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर सुद्धा टाकलं जातं ते प्रतिज्ञापत्र. तर आम्ही त्या माध्यमातून क्रॉस चेक केलं. त्याच्याच बरोबरीने तमिळनाडूच्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर किती आमदार निवडून आले, ते कुठल्या पक्षाचे आहेत, त्यांना किती मतं पडली, त्यांनी कुणाला हरवलं आणि त्यांचं शिक्षण काय, त्यांची मालमत्ता काय अशा सगळ्याचे डिटेल्स दिलेले असतात. तर त्या माध्यमातून सुद्धा आम्ही क्रॉस चेक केलं. आमदार आणि त्यांची माहिती या माध्यमातून आम्ही क्रॉस चेक केलं की त्यांचं शिक्षण काय, ज्या बातम्या व्हायरल होत आहेत, ज्या बातम्या सोशल मीडियावर पसरत आहेत त्या किती खऱ्या आहेत, किती खोट्या आहेत हे आम्ही पडताळलं आणि ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. त्यामुळे पुन्हा एकदा हे आपल्याला सांगावं लागतंय किंवा याच्यावर शिक्कामोर्तब झालंय की तमिळनाडूच्या TVKचं म्हणजे थलपती विजय याचं जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळामध्ये सर्वाधिक तरुण आमदार आहेत आणि सर्वाधिक शिक्षित आमदार आहेत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? ही माहिती तुम्हाला आवडली का? या मंत्रिमंडळाकडे बघताना तुम्हाला काय वाटतंय? महाराष्ट्रात सुद्धा अशाच प्रकारचं मंत्रिमंडळ, शिक्षितांचं, तरुणांचं मंत्रिमंडळ असायला हवं असं तुम्हाला वाटतं का? सगळं कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा.